नमस्कार, माझं नाव रेणुका शर्मा। आम्ही दिनांक 28 तारखेपासून बेमुदत चक्री आंदोलन सुरू केलेलं आहे। ते या कारणासाठी की माझे काही सहकारी आहेत, आम्ही विद्यापीठात गेले 15 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षापेक्षा जास्त एकत्रित वेतनावर कामावर होतो। त्याच्यानंतर आम्ही फंडातनं आम्हाला घ्यावं यासाठी अपील केलं होतं, पण असं वारंवार आम्ही रिक्वेस्ट करून सुद्धा आम्हाला विद्यापीठ प्रशासनाकडनं काही पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आला। मग आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केलं। त्याच्यानंतर आमचं पिटिशन फेटाळण्यात आलं। 2021 मध्ये पिटिशन फेटाळण्यात आलं। ज्या दिवशी पिटिशन फेटाळण्यात आलं सेम डेला आम्हाला सगळ्यांना कार्यमुक्तीचा आदेश देण्यात आला। त्याच्यानंतर आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा काही पॉझिटिव्ह आम्हाला भेटलं नाही त्यांच्याकडनं रिप्लाय। मग आम्ही गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ठिय्या आंदोलन केलं। त्या आंदोलनानंतर आम्हाला व्हीसींनी भेट देऊन सांगितलं की आपण ह्याच्यावरती धोरणात्मक विचार करू। तो विचार केल्यानंतर म्हणजे विचार तर नाही केला, पण त्याच्यावरती त्यांनी एक कमिटी स्थापन केली होती, ज्याचे अध्यक्ष पवार सर होते, धोंडीराम पवार सर। मग 1 वर्षानंतर त्याचाही निकाल आला, तर त्यांनी असं सांगितलं की भविष्यात जेव्हाही केव्हा फंडातून जागा निघतील तेव्हा तुमचा विचार करण्यात येईल, म्हणजे एज, एज्युकेशन हा जो काही क्रायटेरिया आहे त्यावाईज फॉलो करून तुमचा विचार करण्यात येईल। पण ह्याच्यामध्ये माझे काही असे सहकारी आहेत की ज्यांचं वय वर्ष आता 55 आहे, कोणी 45 आहे, कोणाचा एज बार झालेला आहे, तर त्या लोकांचा विचार कसा करणार तुम्ही? आणि त्याच्यानंतर आम्हाचा म्हणजे जरी त्यांनी बोललंय पण आमचा विचार कसा करण्यात येईल एकंदरीत त्या पत्रात काहीच दिलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही वारंवार पत्र पाठवले शासनाला, विद्यापीठ प्रशासनाला, माफ करा, तर त्यांच्याकडनं काहीच आम्हाला रिप्लाय आला नाही। मग आम्ही शेवटी 28 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहे। मग त्यांचा काल आम्हाला एक पत्र आलेलं आहे प्रशासनाकडनं, विद्यापीठ प्रशासनाकडनं। तर ह्याच्यामध्ये फक्त आम्ही जेव्हा पहिला पत्र पाठवलं होतं ऑक्टोबरमध्ये, तर त्याच्यावरती त्यांनी काल रिवर्ट केलेला आहे, रिप्लाय दिलेला आहे। त्याच्यावरती त्यांनी काही म्हणजे ना डेट दिलेली ना काही टाइम मेन्शन केलेला। मग आमचे काही कर्मचारी आहेत, त्यांनी भेट घेतली त्यांच्यासोबत परत विद्यापीठात प्रशासनाची, आणि मग त्याच्यानंतर आम्हाला परत दुपारी एक लेटर आलेला आहे की तुम्हाला 3 तारीख ही दिलेली आहे, 3 नोव्हेंबर। टाइम काही असं मेन्शन केलेला नाहीये, सॉरी 3 डिसेंबर 3 वाजता आम्हाला त्यांनी दिलेलं आहे पत्र। पण प्रत्येक वेळेस ते कमिटी बसवणार, कमिटीचा अंदाज पण असा येतो, म्हणजे ते देतात कमिटी की उडवाउडवीची उत्तरं इन फ्युचर नाही, जसं आम्हाला 1 दिवसात काढलेलं आहे। अशी कुठेच म्हणजे तुम्ही दाखवा जे बलात्कारी त्यांना 1 दिवसात शिक्षा भेटते का? मग आम्ही आमच्या न्यायासाठी गेलो तर त्यांनी आम्हाला 1 दिवसात काढलेलं आहे। मग हा न्याय आमच्यासोबत अन्यायच झालेला आहे। तर आम्हाला जसं तुम्ही 1 दिवसात काढलंय तसं आम्हाला 1 दिवसात घ्या, कारण की तुम्हाला जर काढण्याचे राईट्स आहेत तर घेण्याचे सुद्धा राईट्स हवेत, असणारच आहेत, पण ते तसं काहीच आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह घेत नाही। आणि आता फंडामधनं तर जागा म्हणजे सॉरी विद्यापीठात भरपूर जागा आहेत, कारण की रिटायरमेंट कंटिन्यू चालू आहेत, तर जागा असून तुम्ही घेत का नाहीत? जेव्हा 20-20, 25-25 वर्षां काम केलेलं आहे, 5 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे लोकांनी, एवढा अनुभव वाया न म्हणजे जाऊन न देणे ह्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। मी आणि माझे सहकारी विद्यापीठामध्ये गेल्या वर्ष जवळजवळ 5 ते 20 वर्ष सेवा दिलेली आहे, आणि मधल्या कालावधीमध्ये आम्ही विद्यापीठ प्रशासनाबरोबर बरेच वेळ पत्रव्यवहार केलेला आहे की एवढे वर्ष सेवा झाल्यानंतर आम्हाला विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या फंडातून सेवेत घेण्यात यावं म्हणून। 2018 साली कमिटी एक नेमण्यात आली होती। त्या कमिटीमध्ये प्रफुल्ल पवार सर चेअरमन होते त्या कमिटीचे, आणि तेव्हा त्या चेअरमनच्या कमिटीने असा निर्णय दिला की ह्या जेवढे एकत्रित वेतनावरती काम करते त्या सगळ्या लोकांना निममध्ये टाकण्यात यावं म्हणून। तर एवढी वर्ष काम केलेली लोक निममध्ये कसे काय जाऊ शकतात, किंवा ते शिकाऊ ट्रेनी किंवा उमेदवार कसे काय होऊ शकतात? तर ते आणि थर्ड पार्टीचा हा मुद्दा होता, कारण की आमचा डायरेक्टली विद्यापीठाशी तेव्हा संबंध होता। त्यांनी तो विद्यापीठाशी संबंध डायरेक्टली तोडून थर्ड पार्टीशी हे करण्यासाठी आम्ही त्यांना विरोध पण केला होता। सरांना आम्ही निवेदन पण दिलं होतं की आम्हाला त्या पद्धतीचं करू नका। नाईलाजास्तव आम्हाला ते मुंबई हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करावी लागली, आणि ते पिटिशन आमची डिसेंबर 21 मध्ये डिसमिस झाली। आणि त्याच दिवशी माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला 100 डेजला सेवामुक्तीचे आदेश देण्यात आले। त्याच्यानंतरही आम्ही विद्यापीठ प्रशासनाबरोबर वारंवार पत्रव्यवहार केला की आम्हाला जे डिसमिस केलेले आहेत कार्यमुक्तीचे आदेश दिले ते मागे घेऊन आम्हाला सेवेत घेण्यात यावं म्हणून। तर ते केल्यानंतरही आम्हाला विद्यापीठ प्रशासन अपॉइंटमेंट कुठल्या बेसिसवर होती? डिपार्टमेंटलला होती, काही ह्याच्यावरती होती सर, आपलं इंटरव्ह्यू वगैरे। आमचे ते विजय सावंत सर म्हणून त्यांचे रीतसर इंटरव्ह्यू वगैरे झालेले होते।
नाही नाही, पहिले आमचे काही थर्ड पार्टी होती. विद्यापीठच्या बेसिसवर झाली, म्हणजे त्यांच्या पेरोलवर झालेली. काय डिपार्टमेंटल लेवल हे झाले होते आमचे. आणि त्याच्यात त्या अटी शर्ती होत्या का? नाही नाही सर, तसं काही नव्हतं. एक अटी वर्ष शर्ती वगैरे दोन काही वर्ष. नव्हतं. एक वर्ष 11 महिन्याच्या आमच्या दोन म्हणजे वर्ष. वर्षाच्या नोट्स सँक्शन करून घेत होते. मग आता हे लोक तर असं मान्य करत नाही. बरेच ठिकाणी आपण बघितलं, लक्ष्मण यादव सारख्या केंद्रीय विद्यापीठ सर आत्ताचं आमचं जे आंदोलन चाललंय ते अजून आम्ही स्ट्रिक्टली चालू करणार, थांबणार इथे आता. एकदम माफक मागणी आहे तो. एवढी वर्ष आम्ही सेवा दिल्यानंतर आणि प्रत्येक कर्मचारी हा एक वन मॅन शो डिपार्टमेंट हँडल करू शकतो. आणि इथे तर कर्मचाऱ्याची आवश्यकता असून पण विद्यापीठ प्रशासन असे, आणि आम्ही आमच्या उमेदीचे काळ इथं दिलेला आहे. आणि विद्यापीठाला आम्ही तेच सांगतोय की आमचा उमेदीचा काळ जसा आम्ही तुम्हाला जसा तसा तुम्ही आमचा विचार करा. आम्ही पण विद्यापीठाच्या भविष्यासाठीच हे केलं होतं ना, आमचं योगदान दिलेलं आहे.